बापू बाजार आज कोणीतरी VIP येतात म्हणून 2 तास आय होप बंद आहे. मग आम्ही इथे महाराणी बाजारला आलो आहे. बघूया काय काय मॉल टाईप आहे हे खरं तर. बघूया कदाचित छान काहीतरी मिळू शकतं. ज्वेलरीज घ्यायची आणि खूप ज्वेलरीज आहे इथे. कदाचित छान मिळेल. बघूया. शिट प्लीज साड्या नको दिसायला. इथे काही नाही आहे. इथे एक हे मोठं स्टोअर असतं तसंच आहे. त्यामुळे आम्हाला खरं तर बापू बाजारला जायला लागणार आहे. पण तिथे बघू आता काय, कदाचित चालत जाऊ किंवा असं काहीतरी. आम्ही आता बापू बाजारला रिक्षा जाते का बघतोय आणि एक उबर बुक केली आहे. तर ती आहे म्हणतो तो, जाऊ शकतो म्हणतोय तो. मग तो आता आपल्याला घेऊन जाईल. मग आपली शॉपिंग होईल. बापू बाजारी तुम्हाला गंमत माहिती आहे का? बापू बाजार चालू आहे आणि त्या माणसाने आम्हाला खोटं सांगितलं की बंद आहे आणि त्यांनी आम्हाला एका मॉलमध्ये तो घेऊन गेला जिथे मी तुम्हाला दाखवलं. आणि तिथे असं बेसिक काहीतरी होतं. त्याच्यानंतर जेव्हा तिथून आम्ही बाहेर पडलो तेव्हा त्यांनी बेल वाजवली. 3 वेळा तीन बेल वाजली आणि आम्हाला असं वाटलं की काय, कशासाठी बेल वाजवते. तर तो हा माणूस परत आमच्यापाशी आला आणि म्हणे आता तुम्हाला दुसरीकडे घेऊन जातो मी, इथे नाहीच आहे. तर म्हटलं आम्ही नाही, आम्ही आमचं जाऊ म्हणून. आणि आम्ही रिक्षाने इथे आलो. तर हे चालू आहे व्यवस्थित. किती खोटं बोलतात का असं केलं असेल. मुळे तुम्ही कधीही जयपूरला आलात आणि तुम्हाला असं कोणी भेटलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण हे खूप चालतं इकडे आणि असं भीषण आहे हे. तर तुम्ही रिक्षा प्रिफर करा. रिक्षाला 10 पैसे जास्त गेलेले चालू शकतात पण हे खूप रिस्की आहे. बापू बाजार खूप मोठा आहे यार. हा कसं संपणार आहे बघून. कुठून सुरुवात करायची तेच कळत नाही आहे. बॅगांच्या दुकानात आलो आहे. खूप छान मला बॅग्स आहेत. बघूया काय काय मिळते, आपण काय शॉपिंग करतो. सॅक्स बघायचे. ही 590ला आहे. आपण बार्गेनिंग करतो थोडंसं. हे पाऊच बघतो आपण. हे पण 100 रुपयाला आहे पाऊच. हे पण छान आहे. सगळ्या लिपस्टिक्स आणि हो ते मेकअपसाठी, मेकअपचं ठेवायला वगैरे हे चांगलं आहे. हे किती म्हणतायत. आणि त्याच्या दुकानात आलो आम्ही. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वागण्या आहेत. आपल्या साईजचं मिळणार आहे का जरा टेन्शन. आता तुझे घातलंयस ना, आता तुझे घातलंय त्यामुळे खूप चांगलं. ये मल्टी कलर करो, डेली यूज़ में जैसा चाहो वैसा पहन सकते हो. उसको ऐसी चीज़ें पानी वानी में वेयर करो, कोई दिक्कत नहीं है. हमारे पास तो सबसे ज़्यादा चलता है, इसलिए एक फायदा होगा अगर इसको आपको पार्टी वेयर करना है तो ओके, मुझे वो पिंक वाला जो का है वैसे 4 आप एक वो हम लोग शेयरिंग नहीं करते हैं. वाटर प्रूफ है, डेली यूज़ में यूज़ करो. ये अलग है, जिसमें निकल जाते हैं नग वो अलग आती है. वो हल्का हल्का आइटम होता है. तो ये वाला भी ये रखिए. और कुछ है वो वाइट वाला है जिससे अलग जैसे प्रिंटेड आते कड़े आ गए उसके, उसी में चूड़ी आती है. चाचा कभी सेट बनवा लो. लाख में और उसमें वो आपको दिखाइए नॉर्मल. यहाँ पर
खडे खडे हे खडे हां इथे लाईव्ह नाही का दमलो आता भूक लागणार मला लागली असे पाणीपुरीचा वास बघ इकडे पाणीपुरी बाजूला मला पाणीपुरीचा वास आला खूप बांगड्या घेतल्या 3 सेट्स घेतलेत 700 रुपयाला चांगले मिळाले. आता पाणीपुरी खायची. पाणीपुरी इसके लिए शॉपिंग करने आए थे. मैं बाद में खाऊंगी. ये थैंक यू. बाय बाय. पाणीपुरी मीठी भी ऐड करना दोनों ऐड करना थैंक यू. ये कमाल आहे थंडगार आहे आणि टेस्ट पण 60 रुपये का ही है ना समझ में टेस्ट पण मीठा चटनी डाल रहे हो ना दादा. आपको चने देना है अच्छा उनका एक एक प्लेट का तुम्ही खाना होता एक प्लेट शेयर कर दो एक प्लेट शेयर करेंगे ड्रेसेस बघायला आलोय. सिर्फ कुर्तीज है एक मिनट निकाल देता हूं. ये नहीं रख रहा था. हा पण छान आहे. फ्लिकर होतं लाईटमुळे आपला व्हिडिओ. बघूया काय मिळतं. अरे ब्यो केड़ो करनो है ई बस कुछ मिनट बस मोस्टली कसं बेटर आहे ना. इसमें भी कलर दिखाएंगे इसमें जो लगा इसमें ये सिंगल सिंगल और स्मार्ट इसमें ये पैटर्न ये है ये भी काफी अच्छी है. असं खूप आहे. काय काय घ्यायचं. आम्ही हे घेतलं. एक ये फुल स्लीव्स में दिखा दो भैया बैग है क्या मेरा ये वाला हां और दिख कुछ है तो देखो. अरे वो कानातले Thank you so घ्यायचे much. राहिले. पेटीकोट वगैरह दे ना जी पेटीकोट भी मिल जाएंगे. फिटिंग वाले चाहिए फिटिंग वाले ही मिल जाएंगे. कानातले आहेत का? घ्यायचे आहेत पेटीकोट वगैरे नाही ना? नाही. आणि ब्लाउजेस नको आहे ना तो ब्लाउजेस घेतलेत. कानातले राहिलेत. आता आणखीन काही दिसतंय का बघतो. पण बार्गेनिंग करता येत नाही त्यामुळे आमचं जरा गोंधळ होतोय. पण बघूया आता काय काय कळतं. बाथरोब बघतोय आता. बाथरोब पण म्हणजे अंगरखाच वाटतं. बस आपल्याला रोज असं वाटलं मी बाथरोब घेतलेत. मी मगाशी वॉर्डरोब बोलले का बघ. बाहेर असू शकतं. बाथरोब घेतलेत. मला बाथरूमचं हातरोबच वाटलं फार सुंदर भेटतात यार. नाईस सुंदर आहे पण ते घालून कुठे जाणार आहे. काय करणार आहे. पण मेकअपसाठी उपयोगी येऊ शकतो. वॅनिटीमध्ये रेडी होताना बाथरूम घालू शकतो. आणि
आणि मग रेडी होऊ शकतो. असं करण्यासाठी घेतलं. 1600ला मिळाला आहे तो, पण छान आहे. हे पण छान आहे. ये चलेगा. आता अभिसाठी पण 2-3 शर्ट्स घेतलेत. आणखीन एक ड्रेस घ्यायचा आहे गिफ्ट द्यायला. आणि आता आम्ही ज्वेलरीच्या इकडे आलो आहे, आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये. बघूया काय काय. खूप ज्वेलरी आहे, बघूया काय काय मिळतं आहे. ज्वेलरीमध्ये काही छान मिळालं नाही आहे. म्हणजे आपल्याला मिळतं ते बाहेर किंवा मुंबईला पण मिळतं तसंच आहे. सो त्याने बॅगा खूप घेतल्या त्यांच्याकडून, ज्वेलरी नाही घेतली. मी जुडास्टिक घेतल्या 2. आता थोडंसं बाकीच्यांसाठीचं शॉपिंग झालं आहे. अभिसाठी मी ब्लॉक प्रिंटेड असे 3-4 शर्ट्स घेतलेत. 550ला मिळाले मला, छान मिळालेत. आणि आता बाकी पण काय काय बघते. हवा महल. आता त्या समोरच्या कॅफेत जाणार आहोत आपण, तिथून हा चांगला दिसेल. टॅटू कॅफेला आलो आहे आपण आणि इथून व्ह्यू दिसतो. पण प्युअर व्हेज आहे हे. खायला काय मिळतं बघूया. आता 3:30 होत आले, भूक लागली आहे खूप. आणि मग संध्याकाळी वरती बसून व्ह्यू आहे. काय आधी खातो, आता खूप भूक लागली. बाटी खाल्ल्या एक आहे याची आता मी शेअर करणार आहोत आणि एक बाटी एक्स्ट्रा घेणार आहोत. खाणार आहे तुका दाखवणार आहे. हवा महल समोर बाटी कुठे दिसते बघा बघा. ताकद नाही आहे एवढ्या उन्हात तिकडे हवा महलमध्ये जायची. बाय. ऊन खूप आहे पण हा हवा महल आहे. आम्ही आत गेलो नाही आहोत, पण किती सुंदर आहे इकडनं. त्या ग्लासेस पण किती छान आहे. हा कोर्ट आहे. शॉपिंग स्ट्रीट आहे ही, इकडनं पण आहे. म्हणजे हा बापू बाजार असा फुल सगळीकडनं आहे, तिथपासून असा चालूच आहे. रोड केले सगळं. आता आम्ही पुन्हा रूमवर आलोय कारण मरणाचं ऊन आहे. मरणाचं ऊन आणि मरणाची गर्दी. तर आमचं असं झालं की ठीक आहे, 1-2 गोष्टी राहिल्या आपल्या शॉपिंगच्या तर राहू देत. आता जरा ऊन कमी झाल्यानंतर कालच्या घेतल्यात त्या साड्या नेसणार आहोत आणि शूटिंग करणार आहोत. आता ते पण जयपूरवरनं इथपर्यंत म्हणजे हवा महल किंवा अशा ठिकाणी शूट करायचं असं ठरलेलं होतं. पण आता ते इथपर्यंत आलं की हॉटेलच्याच बाहेर चांगलं लोकेशन बघून शूट करू. तर आता फायनली बघूया कुठे शूट होतं आहे. आम्ही आता इकडे फोटोशूट केलं आहे. दुपारी रूमवर आल्यावर एवढं दमलो होतो, एवढं गरम होतं की झोपून गेलो. आणि मग डेलाईट कसा बसा मिळाला आणि मग हे फोटोशूट केलं. त्याचे फोटो मी टाकते या व्हिडिओनंतर कारण त्याचा व्हिडिओ नाही आहे. पण आता छान आकाश पण ब्लू छान झालं आहे, वातावरण पण छान आहे, गरम कमी होतं आहे. त्यामुळे आता अशा नवीन घेतलेल्या साड्या गोटाडोरिया त्याच्यात आम्ही शूट केलं आहे. आणि त्या इतक्या लाईटवेट आहेत, म्हणजे जवळपास ओढण्यांच्या इतकंच वजन आहे त्याचं, इतक्या लाईटवेट आहेत. आणि खूप छान साड्या आहेत, दिसायला छान दिसतात आणि एस्पेशली समरसाठी खूप छान आहेत. तर म्हणून ते कलेक्शन घेऊन येतो आहे. नक्की चेक करा पेज आणि फोटोज टाकते बघा, आवडत आहेत का.
कंटिन्यू करते दिसतंय कसं खूप सो वही साजन जी बिछड़ी और साजन छुड़ले मानिनु हो बिरे बाचू है जदिरे दे तू बनारी लाल पिलिया बाप रे Oh, this is the name Shakti Cat. बोलो शक्ति Cat. शक्ति के बीन बजा दो. बीन बजा दो शक्ति Cat. शक्ति के बीन बजा दो. बीन बजा दो बजा दो हाय आता बराच वेळ झालाय गाणी बिणी ऐकून आले वरती खूप काही खाल्लं नाही आहे आईस्क्रीम खाल्लं आहे कारण दुपारचं जेवण ऑलमोस्ट 3:30ला झालं होतं तर आता 1:30ची फ्लाईट आहे त्यामुळे इथून वेळेवर निघणार आहोत कारण माहिती नाही ट्रॅव्हल कसं काय ओला येते असं त्यांचं म्हणणं आहे उबर येत नाही त्यामुळे ओला करून लवकरच एअरपोर्टला पोहोचणार आहोत आणि मग तिथून घरी आता आमची फ्लाईट 2 तास डिले झाली आहे म्हणजे जी 1:30ला सुटणार होती ती 3:30ला सुटणार आहे त्यामुळे तर रात्रीचे 12 वाजलेलेच आहेत 12 म्हणजे ओव्हरऑल वांदे झालेलेच आहेत तर आता नशिबाने आम्ही हॉटेल सोडलेलं नाही आहे त्यामुळे थांबता येईल इथे थोडा वेळ 12:30ला निघू पण आता हा व्लॉग संपवते इथेच आजचा दिवस खूपच धावपळीचा होता पण जरा सकाळी पण उशिरा उठल्यामुळे आणि दुपारी जरा एक डुलकी काढल्यामुळे आता जरा थोडंसं एनर्जी आहे तर आता थांबते इथेच परत भेटूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय